जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारा, सर्वसामान्यांच्या अडचणींना स्वतःच्या कुटुंबाचा प्रश्न समजून धावून जाणारा आणि प्रभागाच्या विकासासाठी आयुष्य वेचणारा लोकनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने निर्माण झालेली पोकळी आजही प्रत्येकाच्या मनाला अस्वस्थ करत आहे. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 चे भाजपा नगरसेवक दिवंगत दत्तात्रेयमामा नडगिरी यांच्या आकस्मिक निधनानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी प्रारंभी दिवंगत दत्तात्रेयमामा नडगिरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी नडगिरी यांच्या पत्नी, 2 मुली तसेच परिवारातील इतर सदस्यांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबियांना धीर देताना त्यांनी दिवंगत दत्तात्रेयमामा नडगिरी हे भाजपाचे अत्यंत एकनिष्ठ, प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे कार्यकर्ते होते. त्यांचे जाणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर भाजपाची आणि संपूर्ण सोलापूरची मोठी हानी आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती, मात्र नियतीने हा जनसेवा प्रवास अकाली थांबवला. त्यांच्या या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखात भाजपा पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. कुटुंबांच्या कोणत्याही अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी नगरसेवक किसन जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना, आमचा जीवाभावाचा सहकारी आणि प्रभागाच्या विकासासाठी झटणारा एक आधारवड आम्ही गमावला आहे. त्यांच्या स्वप्नातील विकसित प्रभाग उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. जनतेसाठी आयुष्यभर झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नसला तरी त्याची माणुसकी, जनसेवेची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी हळहळ यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली गायकवाड, स्वीकृत नगरसेवक मनीष केत, नगरसेवक गौतम कसबे, युवा नेते चेतन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, फारुख भगवान, अमोल जगताप, वसंत हेमगड्डी, कपिल कोळी आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.